ट्रॅक्टरमध्ये झोपायचं आहे आम्हाला आता ट्रॉलीमध्ये. ए बाबा गाडी टोकतो रे दादा. आता मस्त छानपैकी गारगार हवेत ट्रॉलीमध्ये छान छान झोप काढायची. मस्त मस्त हवा आहे. लग्नाच्या निमित्ताने आलो आहे आम्ही. ट्रॅक्टरमध्ये झोपण्यासाठी त्रास दिला आम्ही. दादूला त्रास दिला. अण्णाला ट्रॅक्टर आणायला लावलं इथे आणि ट्रॅक्टर आणून टॉर्ली आणायला लावली. चला मध्ये आता गादी बिदी टाकून छानपैकी झोपू. कांदे होते बघा मध्ये. तुला हवा खूप छान आहे. गार हवा गार गार झोपायचं मस्त लय भारी. लग्नाला आलो होता मी मनमाडला. नारळ छान आहे बरं का. लय भारी नारळ लागले बा. ए अरे पण ट्रॅक्टर खाली झोपायचं आपण वरून यायचं एखाद्या डोक्यात नाही ना. मस्त मस्त झोपलो ट्रॅक्टरमध्ये टॉर्लीमध्ये. आलो झोपला पप्पा गाडी. मोबाईल बघताय ना. मस्त आपल्यावरती अंदाज येत झाले. रात्री मस्त झोप झाल्यानंतर सकाळी बघा उठलेलो आहे आणि 5:45 वाजता सूर्य उगवलेला आहे आणि झाडं बघा कसे हवेने डोलतायत आणि निसर्गाची सुंदर अशा हवेमध्ये छान छान झोप काढली. आणि सकाळी पिवळसर असं छानसं सूर्य उदय असं झालेला आहे आणि सर्व जे आहे ते छानपैकी पिवळं पिवळं झालेलं आहे सर्व निसर्ग. आणि मी उठलेलो आहे. अण्णा आणि आदी वगैरे झोपलेले अजून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अशी मस्त छान झोप. काय सांगावं तुम्हाला लय भारी अप्रतिम अशी झोप काढली. आणि गारगार हवा. ग्रामीण भाग खूप छान. खेडेगावामध्ये अतिशय सुंदर वाटतं गावाकडे. मी नेहमी 2-3 महिने झाले की जात असतो आणि आता तर जरा सासऱ्याची तब्येत बरी नाही त्यामुळे 15-20 दिवस महिन्यातून जावाच लागणार भेटायला. कारण जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत भेटलंच पाहिजे. एकदा मनुष्य गेले की देवाघरी की मग फोटोत बघितल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि आठवणी असतात. माझे सासरे मी गेलो की बाजरीचा मस्तपैकी निंबूर खाऊ घालायचे, पोतं घ्यायचे आणि मग असं जाळ वगैरे केला की त्याच्यावरती कंस ज्वारी आपलं हुरडा ज्वारीचा बाजरीचे कंस आणि कधी कधी हरभरे आणायचे आणि मस्तपैकी ते भाजून खाऊ घालायचे आणि अन्न देखील त्यांना मदत करायचं. असं छान असं मस्त मस्त माझी सासरवाडी. आंबे भरपूर आलेले आहेत यावर्षी आणि आंबे देखील मी येताना थोडे घेऊन आलेलो आहे. एकदम छान खूप भारी सुंदर सुंदर निसर्ग आणि छानशी सासरवाडी. छानसा व्हिडिओ खास आपल्यासाठी.